महाराष्ट्र माझा मराठी न्यूज प्रस्तुत करता सनफ्रेंड पॉवर सोलार सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड। प्रत्येक सणासाठी, प्रत्येक नात्यासाठी विश्वासाचं एकच नाव, ममता ज्वेलर्स उरण। शुद्ध सोनं, सुंदर दागिने, ममता ज्वेलर्स। रायगड जिल्ह्याच्या राजकारणात भाजपचा नवा इतिहास। मंगेश वाकडीकर पहिले झेडपीचे अध्यक्ष। रायगड जिल्हा परिषदेत महायुतीने सत्ता स्थापन करत राजकारणात नवा इतिहास घडवला आहे। जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी मंगेश वाकडीकर तर उपाध्यक्षपदी मधुकर पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली। विशेष म्हणजे रायगड जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष निवडून आल्याने या निवडीला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे। भाजप राष्ट्रवादीच्या फॉर्म्युलाला यश मिळाल्याने जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता निश्चित झाली आहे। रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन सभागृहात गुरुवारी विशेष सभा आयोजित करण्यात आली होती। अध्यक्षपदासाठी केलवणे जिल्हा परिषद गटाचे मंगेश वाकडीकर यांनी तर उपाध्यक्षपदासाठी वरसे गटाचे मधुकर पाटील यांनी महायुतीकडून उमेदवारी अर्ज दाखल केले होते। हे अर्ज पीठासीन अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी सुनील थोरवे यांच्याकडे सादर करण्यात आले। दोन्ही पदांसाठी अन्य कोणत्याही अर्ज दाखल न झाल्याने वाकडीकर आणि पाटील यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली। या निवड प्रक्रियेदरम्यान महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी, माजी आमदार अनिकेत पाटील, माजी खासदार तथा भाजप दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील, भाजप गटनेते वैकुंठ पाटील, शिवसेनेच्या शिंदे गटाच्या गटनेत्या मानसी दलवी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आस्वाद पाटील, भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष चित्रा पाटील यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी आणि सदस्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। ह्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा महाराष्ट्र माझा मराठी न्यूज।